हा मूर्खपणा करू नका. हा मूर्खपणा जर तुम्ही करीत बसला तर तुम्हाला कधीही डाळिंबात पैसे होणार नाही. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगतोय. नमस्कार. एक म्हण आहे, चिडिया जहाँ बैठी है उधर निशाना मत लगाओ, चिडिया जहाँ बैठने वाली है उधर निशाना लगाओ. ही म्हण आपल्या शेतीमध्ये, डाळिंब शेतीमध्ये, तुमच्या द्राक्ष शेतीमध्ये तंतोतंत लागू पडते. याचं कारण असं आहे, पुढच्या सर्व भागामध्ये मी सांगणार आहे. मित्रांनो, मी दीपक ठुबे, खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आपण आज आपल्या शरद किंग या प्लॉटमध्ये, शरद किंगचा हा बहार आता निघण्याच्या वेळेवर आलाय. अजून 6 ते 7 दिवस याला अवकाश आहे. अजूनही त्याच्यावर बॉइलिंग हा प्रकार मला दिसलेला नाही. एखादा 2% फायटोप्थोरा म्हणा किंवा तुमच्या फळमाशीचं हे म्हणा, अटॅक म्हणा, त्यांनी थोडेसे किरकोळ 1% नुकसान आपल्याला गृहीत, कारण त्यांचाही वाटा आहेच आणि पक्ष्यांचा, प्राण्यांचा सुद्धा याच्यामध्ये वाटा असतोच. मित्रांनो, ही जी म्हण मी म्हटलो की चिडिया जहाँ बैठी वहाँ निशाना मत लगाओ, चिडिया जहाँ बैठने वाली वहाँ निशाना लगाओ. बऱ्याचशा जणांना ह्या गोष्टीची कल्पना आली असेल का मला म्हणायचं काय. मित्रांनो, मला म्हणायचं असं आहे की तुमच्या बागेत रोग आल्यावर तुम्ही फवारणीच्या ट्रॅक्टर लगेच ढळू नका, ट्रॅक्टरवर बसू नका. तुमच्या बागेत रोग येणार कधी त्याची माहिती आधी घ्या आणि मग त्या रोगावर आधी नियोजन करा. म्हणजे तुमचा भरमसाठ खर्च वाचणार नाही. तुम्ही अपेक्षा धरताय 150-200 रुपये, 250 रुपये किलोने आपला माल जाईल आणि त्या हिशोबाने तुम्ही खर्च करताय. हा मूर्खपणा करू नका. हा मूर्खपणा जर तुम्ही करीत बसला तर तुम्हाला कधीही डाळिंबात पैसे होणार नाही. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतोय. डाळिंब शेतीमध्ये बेकारी झालेले माणसं आपण बघितलेले आणि करोडपती झालेले माणसं आपण बघितले. पण त्यांचं जे नियोजन, त्यांची जी काम करण्याची पद्धत, ती जाऊन आधी बघा. तुम्ही इथून पुढं माझं स्पष्ट मत झालंय, डाळिंब लागवड वाढते, कमी पण होते. आज सकाळीच जालन्याचा मला फोन होता की आमच्याकडं सर लोक वैतागले, तेवढं पैसे होत नाही आणि भरमसाठ खर्च. आता समजा तुम्हाला आम्ही कन्सल्टिंगला प्लॉट दिल्यावर तुमचेच औषधं वापरायचे का, ते आमच्याकडे भेटतील का. म्हणलं भाऊ, आपली कोणतीही कंपनी नाही, आपली कोणतीही शाखा नाही, एकमेव शाखा दीपक ठुबे कन्सल्टिंग. याच्या व्यतिरिक्त आपण कोणताही उद्योग करते नाही. फक्त चांगलं औषध ते लोकांना आपण सुचवतो. आपल्या कोणत्याही कंपनीचं आपल्याला काम करायचं नाही किंवा पैसे घ्यायचे नाही. आपल्याला फक्त काम करायचं आहे चांगल्या लोकांबरोबर, ज्यांचे रिझल्ट आहे. तुम्ही मला रिझल्ट दाखवा, मी लोकांना त्याचे फायदे, तुम्हाला त्याचा फायदा होईल. आपल्या बागेत येणारा कन्सल्टंट, आपल्या बागेत येणारा कंपनीवाला, आपल्या बागेत येणारा हितचिंतक, तो फक्त आपल्याकडून फायदा घेण्यासाठी आलेला असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तो आपले अश्रू पुसायला नसतो आलेलो, तो आपल्याकडून फायदा घ्यायला आलेलो असतो. शेतकऱ्यांनो, आपल्याला आपली डाळिंबाची जी बाग आहे ती 50 ते 70 रुपयांनीच विकेल ह्याच गृहीत धरा आणि इथूनच खर्च करा. द्राक्ष शेतीमध्ये पहिलं होतं, खूप माल ठेवायचे, कचऱ्यासारखा माल राहायचा आणि तो 700-800 रुपये क्विंटल विकायचे. त्यानंतर आपले फ्रॅटेली सारखे ग्रुप आहे, परत सह्याद्री सारखे ग्रुप आहे, या लोकांनी, अन्नदादा मोरे झालं, यांनी जी तंत्रज्ञान या द्राक्षामध्ये, डाळिंबामध्ये आणलंय. द्राक्षामध्ये तंत्रज्ञान थिनिंग करणे, घड कमी करणे, मोजून घड ठेवणे, दाभोळकर प्रयोग परिवाराने आम्ही चिमटा लावून द्राक्षाचे घड मोजलेले, ही सुरुवात आम्ही केली. दाभोळकर प्रयोग परिवारमध्ये 40 गट ठेवायचे, 35 गट ठेवायचे, कोणाला किती गट ठेवायचे त्याच्या हिशोबाने चिमटे लावायचे, आपले कापडाला लावते चिमटे, आणि तेवढेच गट ठेवायचे, सिलेक्शन आणि काढायचे. तसंच तंत्रज्ञान आपल्याला डाळिंबामध्ये आणावं लागणार आहे. तुम्ही भरमसाठ माल ठेवून मग झाड पिवळं पडलं, स्ट्रेस आला ना, आता काय करू बाबा बाबा बाबा, मग लागतो बंबा मारायला. असं नको करू. तू तुझ्या बागेमध्ये किती फळं ठेवले, किती तुझी बाग कोणत्या जागेवर लावलेली, कोणत्या ठिकाणी लावली, कोणता बहार धरलेला आहे, झाडावर पाणी संख्या किती, म्हणजे तुला तुझ्या बागेमध्ये माल किती ठेवायचा आहे, तो माल तू तुझ्या हिशोब करून ठेव. म्हणजे तुला असं नको वाटून देऊ का 100 फळं ठेवले म्हणजे तुझी बाग सगळी 200 रुपयांनी जाईल. तसं नाही. त्याला तुला क्वालिटी हा विषय महत्त्वाचा घ्यावा लागणार आहे. क्वालिटी शिवाय तुला पैसे होणार नाही दादा. ही गोष्ट पहिली लक्षात ठेव. मित्रांनो, आपण ज्या नवीन व्हरायटीचा विषय मागे घेतला होता, सदा आनंद म्हणून, किशोर सूर्यवंशी देवळा, त्यांचा खाली नंबर पण दिलेला आहे. बरेचसे लोक मला फोन करतात त्या व्हरायटी संदर्भात. त्या व्हरायटीचा अपडेट आता मी परत देतोय. त्या व्हरायटीचं पेटेंट आता होत आलंय, एक चांगली खबर आहे. आणि शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे आतापर्यंत 40,000ची गुटी बुकिंग केलेली आहे. त्या व्हरायटीला आपल्यासारखंच लावल्यानंतर स्ट्रक्चर लागेल असं व्हायचं, वायवरती पसरावं लागेल आणि पसरल्यानंतर
आपल्यासारखेच 12 ते 16 महिन्यामध्ये तिला फळं लागायला चालू होतात. म्हणजे आधी फळं लागतात तिला, 12 महिने चालणारी व्हरायटी. तिला फळं लागायला सुरुवात होतात, पण ते आपण थिनिंग करायचं झाड बनवून घ्यायचं आधी आणि नंतर ती फळं आपल्याला खोडायला सुरुवात करायची. दर महिन्याला तिचा हार्वेस्टिंग येत राहते. जेमतेम वर्षातून 6 वेळा ती हार्वेस्ट करावं लागते. अशी साधारण आनंद व्हरायटी आपल्याला खालप या गावी, देवळा तालुका देवळा, म्हणजे सटाणा तालुक्यामध्ये देवळात खालप या गावी ती व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. एकदा जाऊन प्रत्यक्ष बघा, रिझल्ट फार छान आहे आणि व्हरायटी पण फार छान आहे. त्याल्याचा अटॅक नाही म्हणता येणार नाही, पण कमी आहे. मित्रांनो, बॉइलिंगची समस्या बऱ्याच ठिकाणी आता भेडसावते. बॉइलिंगला आपण आधीच खूप प्रयत्न करायला पाहिजे होते. आता ह्या बॉम्बा मारून उपयोग नाही, का मी सगळं केलं होतं तरी माझ्याकडे बॉइलिंग आली. हा बडेजाव करण्यात पॉईंट नाही. तुमच्याकडे बॉइलिंग आली तुमच्या चुकीमुळेच आली. तुम्हाला माहिती पाहिजे होतं वातावरण पुढं कसं राहणार आहे, आपण काय स्प्रे लोड केले पाहिजे. मित्रांनो, वाईल्ड सारखे स्प्रे जर आधी आपण केले असते ह्या प्लॉटला, स्वतः तुम्ही बघू शकता बॉइलिंगचा प्रकार नाही आहे. याच्याबरोबरचे बरेचसे प्लॉट लोकांनी एकतर खुडून विकले, काही बॉइलिंगमध्ये गेले. पूर्ण काळ्या जमिनीमध्ये प्लॉट आहे, एकदम डीप सॉईल आहे. आपण जेव्हा विचार करून सगळ्या गोष्टी करा. तुम्ही आता लागवडी संदर्भात बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहे, नवीन सीझन संदर्भात प्रश्न येत आहे. रेस्ट पिरियडमध्ये काम करा. तुम्हाला कळीगळ वर जास्त स्प्रे करायची गरज नाही. तुम्हाला माल कमी निघतोय, मादी कळी निघत नाही, याच्यावर जास्त स्प्रे करायची गरज नाही. आधीच तुमचं काम नियोजन आतापासूनच चालू करा. टायमावर डॉक्टरला फोन करायचा, माझं फळ चिरायला लागलं, माझं फळ सडायला लागलं. मग डॉक्टर म्हणतो तू आधीच मारायला पाहिजे होतं, डॉक्टर अंग काढून घेतो. या गोष्टी करू नका. नियोजन चांगलं करा. आपल्या बागेत कमीत कमी खर्च कसा होईल हा नियोजन आपल्याला करायचं आहे. आपल्या कन्सल्टिंगमध्ये आपण हेच सिस्टम लोकांना शिकवतोय, की बाबा कमी खर्च कर, पण चांगल्या क्वालिटीचं कर. कमी खर्च म्हणजे काहीच करायचं नाही असं नाही, काहीतरी चांगलंच औषध मार ज्याचे रिझल्ट. म्हणून मी पहिल्याच वेळेस काय म्हणतो, का चिडिया जहां बैठी है वहा निशाणा मत लगाव, चिडिया जहां बैठने वाली है वहा निशाणा लगाव. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.